ये हसी वादियाँ ये खुला आसमां आ गए हम कहाँ ऐ मेरे साजना। म्हणजे ऐसी हसी वादियों में सपनों का घर, म्हणजे चारी बाजूनी पर्वतरांगा आहेत, स्वच्छ मोकळं आल्हाददायक वातावरण आहे. आता अशा वातावरणात जर स्वतःचं घर असेल तर मग त्याला स्वर्ग नाही म्हणायचं तर आणि काय म्हणायचं. MBBA प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 2 पॉवर्ड बाय कॉस्मॉस बँक. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण ज्या फॅमिलीला भेटणार आहोत त्यांना सुद्धा हवंय असंच स्वर्गीय आनंद देणारं घर. आधी त्यांना भेटूयात आणि जाणून घेऊयात घराबद्दल त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ते. चिंतामणी महाजन यांची ही जॉईंट फॅमिली. घरात मुलांची दंगामस्ती असली तरी आता महाजन परिवाराला घराबाहेर थोडी शांतता हवी आहे. दोन भाऊ आपल्या परिवारासह पुण्यामध्ये आनंदात आहेत. चिंतामणी महाजन यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यामुळे त्यांची थोडी दगदग होते, पण घरी आल्यानंतर स्वर्गात आल्यासारखं वाटावं अशी आता त्यांची अपेक्षा आहे. तर चिंतामणी आणि रंजना महाजन, तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे आणि अर्थात घराबद्दलच्या तुमच्या काही अपेक्षा आहेतच. त्याच अपेक्षा तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला स्वर्गातल्यासारखं घर हवंय, पण म्हणजे नेमकं काय ते जरा आम्हाला आधी समजावून सांगा. स्वर्गासारखं घर असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मुळात मी असं बघतोय की त्या घरामध्ये एक शांतता असावी आणि थोडंसं ते निसर्गाच्या जवळ जाणारं असावं. ॲट द सेम टाईम ते आत्ताच्या मॉडर्न पद्धतीने बांधलेलं असावं. पण मग तुम्ही दोघांनी हे डिस्कस केलं असेल की आपलं घर कसं असावं, तर ते कुठे असावं याबाबतीत काही विचार केला आहे का? साधारणतः आम्ही सिंहगड रोड आणि त्याच्या थोडंसं आसपास बघतोय. पण तुमची काही अशी ॲम्युनिटीजबद्दलची काही अपेक्षा आहे का की तिकडे अमुक एक ॲम्युनिटीज असल्याच पाहिजेत? वयस्करांना खास फिरण्यासाठीचा एरिया, मुलांना प्ले एरिया, सगळ्या गोष्टी असू शकतात त्याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुमचं बजेट किती आहे नवीन घरासाठीचं? 25 ते 30 लाखापर्यंत असं एक बजेट आहे आमचं. स्वर्गासारखं तिथे आनंद आणि तिथे सुख मिळेल अशा प्रकारचं घर तुम्हाला अपेक्षित आहे. ॲम्युनिटीज तर एकदा टाउनशिप म्हटल्यानंतर ज्या काही तिथे असतात त्या सगळ्या तुम्हाला हव्याच आहेत आणि बजेट त्यासाठीचं तुमचं आहे 25 ते 30 लाख रुपये. मग आमच्या सगळ्या स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या टीमसाठी एखाद्या कठीण आव्हानासारखं आहे. तर आता मी रिसर्च टीमकडे जाऊन येतो आणि तुम्हाला भेटतो थेट लोकेशनवरती. रिसर्च टीम तर लगेच कामाला लागली. पण महाजन कुटुंबाची स्वर्गासारख्या घराची अपेक्षा ऐकून बरीच चर्चाही सुरू झाली. प्रॉपर्टी कन्सल्टंट उमेश पवार यांनी मग एक एक मुद्दा विचारात घेऊन मार्गदर्शनाला सुरुवात केली. नमस्कार, मी उमेश पवार, प्रॉप ॲडवायझर म्हणजेच प्रॉपर्टी ॲडवायझर म्हणून पुण्यामध्ये काही वर्ष कार्यरत आहे. ड्रीम वर्क्स रियालिटी ही संस्था आता मी इथं रिप्रेझेंट करतो आहे. कस्टमरची रिक्वायरमेंट बेसिकली याच्यामध्ये प्रेफरेबल एरियाज काय आहे, क्लायंटचं बजेट काय आहे, पर्पज काय आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, स्टेईंग आहे, अंडर कन्स्ट्रक्शन पाहिजे, रेडी पोझिशन पाहिजे. तर ह्या सगळ्या बेसिक रिक्वायरमेंट समजून घेऊन त्यांना ॲम्युनिटीज काय पाहिजेत, लाईफस्टाईल ते बघतायत का, तर ही रिक्वायरमेंट समजून सुटेबल ऑप्शन्स आम्ही क्लायंटला मल्टिपल ऑप्शन्स देतो. आम्ही एज्युकेट करून काही डिफरंट ऑप्शन्स पण त्यांना सजेस्ट करतो, त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटला अर्थात मॅच होणार आहे. स्वर्गासारख्या घराचे काही पर्याय समोर आले. महाजन कुटुंबाला सोबत घेऊन आपण सगळ्यात आधी आलोय ते सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोंजे इथल्या गोखले कन्स्ट्रक्शनच्या मिस्ट या प्रोजेक्टला भेट द्यायला. नमस्कार, मी विशाल गोखले, गोखले कन्स्ट्रक्शनचा चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर. गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी ही 2004मध्ये मी आणि माझ्या बायकोनी सुरू केली आणि 2004पासून ते आत्तापर्यंत
जवळपास कंपनीने 32 प्रोजेक्ट्स कंप्लीट केले आहेत आणि आत्ता ऑनगोईंग कंपनीचे 22 प्रोजेक्ट्स आहेत. 22पैकी सगळे मोस्टली रिडेव्हलपमेंटचे आहेत, जे सिटी एरियामध्ये म्हणजे प्रभात रोड, मॉडेल कॉलनी, रामबाग कॉलनी, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी अशा ठिकाणी आहेत. आणि मोस्टली गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी ही रिडेव्हलपमेंट करता फेमस आहे. त्याचबरोबरनी आत्ता आम्ही 2012मध्ये कोथरूडमध्ये सिटी प्राईड समोर एक द पलाडियम नावाचा एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च केला, जो कोथरूडमध्ये एकमेव प्रोजेक्ट असा आहे की हाय एंड अपार्टमेंट्स तिथे आहेत. साधारण 6 टॉवर्स आहेत, 18 मजले तिथे बिल्डिंग येते. आत्ता कंपनीचा आमचा सगळ्यात ब्रँडेड असा आपण म्हणूया तो प्रोजेक्ट होता. त्याचबरोबर कंपनीने आत्ता पिरंगुट इथे एक प्रोजेक्ट लॉन्च केला ब्रीज या नावाचा, आणि तिथे प्रचंड लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला. आत्तापर्यंत साधारण 80 ते 90% तिथे बुकिंग सगळं झालेलं आहे. आणि त्याच्या यशानंतर आता आम्ही सिंहगडच्या पायथ्यापाशी मिस्ट या नावाचा प्रकल्प आत्ता सादर करणार आहे. मिस्ट हा प्रकल्प म्हणजे अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे, सिंहगडच्या पायथ्यापाशी आहे, म्हणून आम्ही त्याला टॅगलाईन दिली अशी आहे की सिंहगडच्या खुशीत घर कसं खुशीत. त्यामुळे माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे की मिस्ट आणि ब्रीज हे दोन्ही जे प्रकल्प आहेत ते अफोर्डेबल मी असं नाही म्हणता येणार, पण त्याच प्राईसमध्ये तुम्हाला चांगलं घर असं म्हणता येईल, देता येईल. द टॅग ऑफ गोखले कन्स्ट्रक्शन इज नवं घर नवी जीवनशैली. सो वेलकम टू गोखले कन्स्ट्रक्शन फॅमिली. थँक्यू. गोखले कन्स्ट्रक्शन्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हा आपला 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे. ह्याचा एरिया 969 स्क्वेअर फीटचा आहे. हा आपला आता जिथे थांबलो आहे ती आपली लिव्हिंग एरिया आहे. लिव्हिंग एरिया अराउंड 18.6 × 10.6 स्क्वेअर फीटची आहे. आपण हा जो एंट्रन्स पाहतो तो ईस्ट वेस्ट एंट्रन्स आहे. वास्तूप्रमाणे चांगलं असतं ते. तसेच आपण व्हेंटिलेशनसाठी ईस्ट वेस्ट परत तसंच ओपनिंग ठेवलेलं आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. सगळे पश्चिमेला आपली मोठी विंडो आहे. विंडोचं स्पेसिफिकेशन पाहता ही 3 ट्रॅक विंडो आहे, डबल ग्लास आणि सिंगल मॉस्किटो नेट. त्याच्या मागं आपण सेफ्टी ग्रिल पण दिलेला आहे. हे ऑइल डिस्टेम्पर पेंट वापरला आहे फॉर लॉंग लास्टिंग. आणि एक्सटर्नली आपण त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल ट्रीटमेंट दिलेलं आहे. आता आपण किचन पाहूया. हे आपलं किचन डायनिंग एरिया आहे. किचन अराउंड 8.6 × 8.6 स्क्वेअर फीटचं आहे. ह्याचे स्पेसिफिकेशन्स पाहायला लागलं तर हा L शेपचं किचन आहे. त्याला ग्रॅनाईटचं आपण टॉप दिलेलं आहे, ब्लॅक ग्रॅनाईट. त्याला हे सगळे डॅडो टाईल्स दिलेले आहेत, सो मेंटेनन्ससाठी जास्त सोयीचं असतं. ह्याच्यामध्ये एक स्टेनलेस स्टीलचा सिंगल बॉल तुम्हाला मिळतो त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही प्लंबिंग घेतलं पाहिलं तर हे सगळं कन्सील्ड CPVC प्लंबिंग आहे. त्या कुकिंग काउंटरच्या वर पण आपण चिमणीसाठी हॉप सोडलेला आहे. इथे पाण्याची काय प्रोव्हिजन आहे? पाणी पाहायला ग्रामपंचायतचं पाणी येतं ह्याच्यामध्ये, प्लस आपण वॉटर लिफ्टिंग पण केलेलं आहे. आपल्याकडे बोरवेल पण आहे. आता आपण बेडरूम पाहूया. ही आपली चिल्ड्रन्स बेडरूम आहे, 11 बाय 10 स्क्वेअर फीटची. ह्याच्यामध्ये आपण ही मोठी विंडो दिलेली आहे, परत पश्चिम बाजूला की क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मॅक्झिमम. परत तिथे 3 ट्रॅक विंडो आहे, 2 ग्लास आहे, एक मॉस्किटो नेटसाठी विथ सेफ्टी ग्रिल यासाठी. ही आपली बेड पोझिशन आहे आणि ही आपली वॉर्डरोब पोझिशन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येतो की किती स्पेस आपण युटिलाइज करू शकतो ह्याच्यामध्ये, किंवा किती स्पेस आपल्याला उरणार आहे. लॉफ्टसाठीची काय सोय आहे इथे? लॉफ्टची आपण प्रोव्हिजन देणार आहे की स्टोरेजसाठी, म्हणजे या साईडला वर आपला सगळा लॉफ्ट येईल तुम्हाला स्टोअर करण्यासाठी सामान. आता आपण दुसऱ्या बेडरूमसाठी जाऊ. ही आपली मास्टर्स बेडरूम आहे, 12 × 10ची. ही आपली बेड पोझिशन आहे आणि ही आपली वॉर्डरोब पोझिशन आहे. ही सर्वात मोठी बेडरूम आहे आपली. ह्याच्यामध्ये आपण 3 लाईट पॉईंट्स आणि 1 फॅन पॉईंट दिलेला आहे, प्लस टेलिफोनसाठी पण आपण एक्सटेन्शन दिलेलं आहे. TV पण साठी आपण एक 5 एम्पियरचा पॉईंट दिलेला आहे, तुम्हाला TV वॉल माउंट करता येईल. टेरेस किती बाय कितीचा अटॅच आहे तो?
5x8चा आहे. आणि इथं AC ची प्रोव्हिजन केलेली. हां, ACची प्रोव्हिजन आपण देणार आहोत. आपलं हे आता घर पाहून झालेलं आहे, तर तुम्ही निवांत तुमचा वेळ घ्या. तुम्ही एकदा परत चक्कर मारा घरी आणि काही प्रश्न असेल तर आपण पुढच्या डिस्कशनमध्ये ती प्रश्नांची उत्तरं देऊया. सगळं बघून आलात? अगदी म्हणजे तुम्ही गोखले कन्स्ट्रक्शनचं ही मिस्ट प्रोजेक्ट जे आहे त्याचं सॅम्पल फ्लॅटही बघितला, तो प्रोजेक्टही सगळा बघितलात. कसा वाटला एकंदरीत प्रोजेक्ट? प्रोजेक्ट छान आहे. मला इथलं जास्त आवडलं ते म्हणजे लोकेशन. यू गेट अ फील की यू आर एंटरिंग इन टू द लॅप ऑफ द मदर नेचर. तुम्हाला एकंदरीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडल्या. सिंहगडाच्या खुशीत घर कसं खुशीत अशी त्यांची टॅगलाईन आहे. हे सगळं तुम्हाला खूप समर्पक वाटलं? इट इज व्हेरी ट्रू टू वॉट दे आर सेइंग. रंजना, तुम्ही सांगा की सॅम्पल फ्लॅट सुद्धा तुम्ही बघितला तर घराची रचना असेल किंवा बाहेर ज्या ॲम्युनिटीज आहेत त्याचा जर विचार केला तर त्या सगळ्यांचा विचार डोक्यात आला होता? हो, ऑफकोर्स. त्या विचारानुसारच आम्हीच प्रकल्प आवडला. भरपूर वारा, भरपूर उजेड आणि कम्युनिटीजमध्ये खूप चांगलं आहे. चिल्ड्रन्स प्ले एरिया वगैरे तो पण भाग छान आहे आणि बाहेरचा गार्डन हा सुद्धा अतिशय छान डेव्हलप केलेला आहे. सॅम्पल फ्लॅटबद्दल काही तुम्हाला खास सांगायचं आहे? मुळात त्या ज्या रूम सायझेस आहेत त्या आम्हाला थोड्या कम्फर्टेबल वाटतात. म्हणजे त्यामध्ये ते असं खूप क्रॅम्प नाही वाटत. ते सगळ्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला गोखले कन्स्ट्रक्शनचा हा मिस्ट प्रोजेक्ट जो आहे तो पसंतीस उतरला असं दिसतंय. उमेश, तुम्ही सगळा फीडबॅक ऐकलात. हेच सगळे मुद्दे तुमच्या डोक्यात फिरत होते जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट सुचवलात तेव्हा? नक्कीच अमोल. ज्यावेळेस महाजन कुटुंबियांकडनं आम्हाला त्यांची रिक्वायरमेंट कळाली होती, आम्ही असं ठरवलं होतं रिसर्च टीमनी की त्यांना शॉर्टलिस्टेड करतानाच अशा डेव्हलपरचे प्रोजेक्ट सुचवायचे त्यांचं ऑलरेडी काही एस्टॅब्लिश ब्रँड आहे आणि काही ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यांनी ॲम्युनिटीज त्यांनी सांगितलं की त्यांचं एकत्र कुटुंब आहे आणि लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सगळ्यांना सुटेबल किंवा स्कोप असलेल्या ॲम्युनिटीज ॲटलिस्ट इथं असाव्यात. बजेट त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं त्या बजेटला अनुसरून हे ब्रँड किंवा हे जे प्रोजेक्ट आहे हे जास्त सुटेबल आहे असं आम्हाला वाटलं. म्हणजे सगळ्या दृष्टीने पाहिलं तर हे घर जे आहे, जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की स्वर्गीय सुखाचा आनंद देणारं एक घर पाहिजे, म्हणजे पॅराडाईज ज्याला आपण म्हणतो तसंच हे आहे. म्हणजे इथे सिंहगड सुद्धा आहे, इथे पुण्यापेक्षा चांगली हवा आहे, खडकवासला डॅम इकडे आहे. म्हणजे लोक जिथे पिकनिकला येतात त्या ठिकाणी घर घेऊन राहायचं हे एक स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला विचारतो की तुम्ही कुठलं घर फायनल केलं? ते म्हणजे आता मला तिच्या रिॲक्शन्सवरनं काही हरकत नाही असं वाटतंय. असं मला ॲक्च्युली 2 BHK घ्यायला आवडेल, पण मी ऑप्शन्स बघतोय की लोनचे मला काय मिळू शकेल. आपण आता पुढे जाऊन फायनान्सबद्दलच्या तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं एकदा निरसन करूया. चिंतामणी आणि रंजना महाजन, तुम्ही घर पसंत केलेलं आहे. गोखले कन्स्ट्रक्शनच्या मिस्ट प्रोजेक्टमधलं घर तुम्हाला आवडलेलं तरी आहे, पण अपूर्वा, पहिला टप्पा जो आहे की ह्यांनी सांगितलं की त्यांना थोडं कन्फ्युजन आहे, 1.5 BHK घेऊ की 2 BHK घेऊ, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांग. या प्रोजेक्टमध्ये आपले 3 व्हेरिएशन्स आहेत. 1 BHK, 1.5 BHK आणि 2 BHK. 1 BHK 600 स्क्वेअर फीटपासून स्टार्ट होतो, 1.5 BHK 794 स्क्वेअर फीटपासून स्टार्ट होतो आणि 2 BHK 890 to 969 स्क्वेअर फीटपर्यंत आहे. हा जो सॅम्पल फ्लॅट यांनी पाहिला आहे तो 2 BHK लार्ज आहे, 969 स्क्वेअर फीटचा. सॅम्पल फ्लॅटच बघून तुम्ही निर्णय घेतला होता की प्रोजेक्ट आवडला आहे म्हणून. आता कुठलं घर घ्यायचा निर्णय घेताय आपण? एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहता 970चा जो मोठा 2 BHK आहे तो घ्यायला काही हरकत नाही असं वाटतंय. तुम्हाला असंच वाटतंय? दोघांनाही असंच वाटतंय? म्हणजे डील डन आहे असं समजायचं आता? नक्कीच, म्हणजे आता त्यांनी सांगितलंय म्हणजे काही हरकत नाही. पुढचा टप्पा जो महत्त्वाचा नेहमी मानला जातो की लोन, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता?
कॉस्मस बँकेची गृह कर्ज योजना ही ग्राहकांच्या सोयीसाठी बनवलेली आहे. तुम्ही कॉस्मसमध्ये या आणि फरक अनुभवा त्याबाबत. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी, 25 लाखापर्यंत 9.75, 25 ते 70 लाखापर्यंत 10% व्याजदर आहे. आणि सगळ्यात जास्त घर घेतलं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम असतो तो चार्जेसचा आणि खर्चाचा. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी जी आपण तारण घेतो ती मॉर्गेज करून घेतो, ती इक्विटेबल मॉर्गेज पद्धतीने. त्यामध्ये 0.20% स्टॅम्प ड्युटी असते आणि रजिस्ट्रेशन चार्जेस जे 1% असतात ते नसतात. इंटिमेशन ऑफ टायटल डॉक्युमेंट्स या पद्धतीने आपण ती तारण घेतो, त्यामुळे तो खर्च तुमचा वाचतो. मी थोडंसं थांबवतो तुम्हाला, कारण आर्थिक बाजूंचा विचार आपण करत असतो तेव्हा पुण्यामध्ये घर घ्यायचं म्हटल्यानंतर पुण्यातली रिअल इस्टेट मार्केट किंवा पुण्यातली रिअल इस्टेट परिस्थिती याबद्दल एक्सपर्ट काय म्हणतायत ते पण आपण जाणून घेऊया. प्रत्येक शहर मोठं होत चाललेलं आहे. मग ते 4 मेट्रोज असोत किंवा बाकी नॉन मेट्रो सिटीज असोत, पुणे हे त्यापैकीच एक शहर आहे. 2000 सालापासून पुण्याची जी शहराची वाढ आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यातूनच निर्माण झाली आहे ॲफोर्डेबल हाऊसिंग किंवा सामान्यांना परवडतील अशा घरांची गरज. त्याचप्रमाणे पुणे शहरात एकट्या 6 लाख घरांची गरज आहे. हे जे ॲफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट्स आहेत ते पुणे शहराच्या परिसरात 25 ते 30 किलोमीटर परिसरात तयार होत आहेत आणि तिथं जमिनींचे दर कमी असल्याकारणाने सर्वसामान्यांना घरं घेणं शक्य होत चाललेलं आहे. ज्या लोकांकडं उत्पन्नाचे कसलेही दाखले नाहीत किंवा व्यवसाय आहे, उत्पन्न आहे पण त्याचं कसलंही प्रूफ नाही, अशा लोकांनाही आता 15 वर्षासाठी 10-10.5% गृह कर्ज मिळण्याची सुंदर सुविधा आता भारतात उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचाही फोकस आता या सेगमेंटवर आलेला आहे. अत्यंत रास्त किमतीत जर घरं प्रोव्हाइड केली तर आपल्याला या व्यवसायामुळं मंदी किंवा तेजी याचासुद्धा परिणाम फारसा जाणवत नाही. मगाशी त्यांना फ्लॅट आवडला होता, प्रोजेक्ट आवडला होता आणि आता त्यांनी फ्लॅट घ्यायचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे. आता तुमच्या परिवारात त्यांचं स्वागत करायला पाहिजे, मग त्याची काय तयारी केली? आपल्या गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. तिचं एक छोटंसं सेलिब्रेशन आपण करूयात. मे बी हे त्यांना एक सरप्राईज असेल, तर आय थिंक सरप्राईज इज वेटिंग फॉर देम. सिंहगडाच्या कुशीत घर कसं कुशीत अशी टॅगलाईन असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शनच्या मिस्ट या प्रोजेक्टमध्ये महाजन कुटुंबानं घर घेतलं आणि आता बघा ते कसे खुशीत आहेत ते. आणि तुमची खुशी वाढवण्यासाठी आपल्यासोबत गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखलेसुद्धा आज स्वतः इथे आलेले आहेत. तुमचंही स्वागत. अनेक कस्टमर्स तुमच्याकडे येत असतील आणि एवढ्या निसर्ग सुंदर अशा या प्रोजेक्टमध्ये घरही घेत असतील. आज महाजन कुटुंबाने घर घेतलेलं आहे, आज या निमित्ताने काय सांगावं असं वाटतं? नाही, आता पहिलं तर मी त्यांचं गोखले कन्स्ट्रक्शन फॅमिलीमध्ये स्वागत करतो आणि त्यांनी आत्ता इथं जसं पाहिलं असेल सिंहगडच्या पायथ्यापाशी आणि सगळ्या निसर्गाच्या वातावरणामध्ये इथे आत्ता आम्ही स्कीम करतो आहे. बेसिकली तुम्हाला या इथे लो कॉस्ट म्हणता येणार नाही असं, पण ॲफोर्डेबलमध्ये तुम्हाला सगळ्या त्याच ॲम्युनिटीज इथे प्रोव्हाइड आम्ही केलेल्या आहेत. या प्रोजेक्ट हे एक तर वैशिष्ट्य आहे आणि थोडक्यात गोखले ब्रँडचं. म्हणजे किफायतशीर किंमत पण घरं तीच तशीच आलिशान. महाजन कुटुंबाचं पुन्हा एकदा अभिनंदन आमच्याकडून सुद्धा. पण तुमचं आता खास अभिनंदन होणारे गोखले कन्स्ट्रक्शन्स यांच्याकडून एक खास गिफ्ट देऊन ते आपण बघूया काय आहे. सिंहगडाचा पायथा, हिरवगार सौंदर्य, पुण्यापेक्षा थोडा जास्त गारवा आणि आलिशान घरं, यालाच तर स्वर्ग म्हणतात. आणि अशाच प्रकारच्या घरांची अपेक्षा केली होती महाजन कुटुंबाने. गोखले कन्स्ट्रक्शनच्या मिस्टमध्ये त्यांचं घर त्यांना मिळालं आणि स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या टीमने सुद्धा एक आणखी कठीण आव्हान अगदी सहजपणे पार करून दाखवलं. MBVA प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 2 पॉवर्ड बाय कॉस्मॉस बँक. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात नवीन घरांसह, नव्या फॅमिलीसह आणि अर्थात नवीन स्वप्नांसह.